मग तुम्ही पहिल्यांदा मला हा विषय क्लिअर करा की जे तुम्ही सांगितलं की 10% बद्दल अजून 5-6 महिने लागतील, हे कुठल्या कुठल्या म्हणजे पीएमसी बीएमसी मध्ये तुम्हाला सांगितलं? 10% असं त्यांनी नाही काही सांगितलं. त्यांनी कुठल्या राऊंडचा उल्लेखच नाही केला. त्यांनी आम्हाला डायरेक्ट असं सांगितलं की म्हणजे आमची प्रोसेस सुरू आहे, आमचं आता पहिले रोस्टर चेकिंगचं काम चालू आहे, रोस्टर व्हेरिफिकेशनचं काम चालू आहे, त्यामध्येच टाइम लागणार असं बोलले आम्हाला. म्हणजे आमची टीम वेगळ्या ठिकाणी गेलेली, काही ठिकाणी काही जे ऑर्गनायझेशन आहेत म्हणजे काही जेट वगैरे तिथे सर्व जे इन्फॉर्मेशन क्लिअर कडे ते अवेअर आहेत अधिकारी, पण काही ठिकाणी अवेअर नाहीये. काही ठिकाणी लोकांना नाही माहिती अधिकारी की काय कारवाई करायची, काय पद्धत. एवढे सुद्धा अजून आहेत की त्यांना माहितच नाही की काय कारवाई करायला सांगितली. सर मग त्याच्यामध्ये तुमचंच काम खूप महत्वाचं आहे. तुम्ही लोक जे झेडपीला जातात आहे किंवा त्यांना अवेअर करून देतात की. नमस्कार मॅडम. मॅडम मी बीएमसी आणि मुंबईच्या आजूबाजूचे उपनगर आहेत त्याच्यामध्ये निवेदन फिरलेलो टीम सोबत 4-5 जणांसोबत. तर कधी आता म्हणजे 10% साठी सेकंड टप्प्यासाठी? हा सेकंड टप्प्यासाठी. हो ओके. तर आम्हाला सांगण्यात आलं की जे रोस्टर अद्ययावत करण्यासाठी पुन्हा ऑर्डर दिलेली आहे ना, त्याच्यामध्ये अगदी 5 ते 6 महिने जाण्याचे चान्सेस आहेत असे आम्हाला सांगण्यात आलं. म्हणजे होऊ शकतोय का? म्हणजे जे सीबीसी जे ऍड करायला रोस्टर जो आहे तो झेडपीला करायचा ना चेक, मग जो नफा मनपाचे पूर्ण रोस्टर चेक करतायत ते एसीबीसीच्या आरक्षणासाठी करतायत का, असा माझा एक सवाल आहे, प्रश्न आहे. सर तुम्हाला हे कोणी सांगितलं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी असंच रिप्लाय मिळाला का? हा मला 3 ठिकाणी तरी असंच रिप्लाय आला. म्हणजे असं सांगण्यात आलं की रोस्टरची ऑर्डर दिलेली आहे, त्यानंतर रोस्टरचं काम चालू आहे म्हणाले. म्हणजे थोडक्यात जे काही आता सध्या एससीबीसी आरक्षण म्हणजे मराठ्यांचं जे 10% ऍड झालेलं आहे त्याच्यामुळे रोस्टर बिंदू नामावली रोस्टर तपासणी नंतर ते चेकिंग करून नंतर सगळ्यांचं रोस्टर एकत्र करून ते मावकाकडे जाणार, ती सगळी प्रोसेस जी लास्ट टाइम होती पहिल्या टप्प्याच्या अगोदर, त्याच्यामुळे म्हटले उशीर लागेल का? म्हणजे एससीबीसी साठी रोस्टर पुन्हा चेक करावं लागणार आहे का मॅडम? हा सर, कारण ते का करावं लागणार, नवीन आरक्षण आहे ना, आणि नवीन आरक्षण असल्यामुळे प्रथमतः ते रोस्टर मध्ये जोपर्यंत त्याची एंट्री होत नाही तोपर्यंत त्यांना ते पवित्रला अपडेट करता येत नाही. अच्छा, मग त्यांचं तर म्हणणं आहे की म्हणजे असे म्हणजे टाइम निघून जाणार आहे म्हणून, कारण रोस्टरची जी प्रोसेस आहे ती एक कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्याच्यामध्ये आमचा टाइम जाणार म्हणून. तुम्ही ते एवढे फास्ट निवडणुकीच्या आधी वगैरे तर होऊ शकत नसेल, ते क्लिअर कट म्हणाले मला. आणि दुसरा एक मुद्दा की जर आणि काही ठिकाणी मॅडम मी गेलो तर आपल्याला माहिती आहे बीएमसीचं जर फर्स्ट राऊंड फक्त क्लिअर झालेलं आहे, बाकीचं सेकंड राऊंड कन्व्हर्जन राऊंड वगैरे बाकी आहे. मग त्या जागा कशा होऊ शकतात मॅडम? मग त्याचं कसं काय होणार अपात्र गैरहजरच्या राऊंडसाठी? अपात्र गैरहजर राऊंड जोपर्यंत ते अपडेट करणार नाही, पूर्ण आमचा राऊंडचं क्लिअर होत नाही तोपर्यंत सर दुसऱ्या राऊंड अपात्र गैरहजरला येणारच नाहीत ना, ते तर क्रिस्टल क्लिअर आहे ते. म्हणजे तो राऊंड होणारच नाही, यांच्यासाठी थांबणार असं होणार का की त्यांच्या जागा फक्त येणार नाही, त्यांच्या जागा वगळता तो राऊंड नाही असं होईल? सर तो राऊंड कुठला जो अपात्र गैरहजरचा आहे तो सर तो राऊंड होणार, परंतु पहिल्यांदा जागा आल्याशिवाय सगळे जेव्हा जागा अपलोड करतील पोर्टलला तेव्हाच होणार ना. म्हणजे जर आता तुम्ही सुद्धा मुंबईमध्ये तुम्हाला माहिती ना बीएमसीचं सगळं समुपदेशन. येस आय नो की अजून पहिल्या राऊंड मध्ये जी 25 फेब्रुवारीला ज्यांची लिस्ट लागली आहे त्याच्यातले काही टीचर्स काल करी रोडला आले होते चलन भरण्यासाठी आणि त्यांना सांगितलं की पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही तुम्हाला शाळा देऊ. पहिल्या राऊंडचा विषय मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतरनं तो कन्व्हर्जन राऊंड आणि विथ इंटरव्ह्यू मध्ये काही बीएमसी मध्ये जास्त हे नाहीये, परंतु त्याच्यानंतर तो कन्व्हर्जन राऊंड ते बाकीच आहेत आणि ते झाल्यावर तो रिक्त अपात्र गैरहजर राऊंडची त्यांच्याकडे एक फिक्स म्हणजे नंबर ऑफ येतील आणि त्याच्यानंतर ते अपलोड करतील. पण तोपर्यंत मग रिक्त अपात्र गैरहजर राऊंड होईल का नाही याची आपल्याला चौकशीच करायला पाहिजे सर, कारण प्रत्येकाच्या आल्या पाहिजेत ना. तोच आम्हाला ऍक्च्युली आम्ही भरपूर जण तिकडे अजून ऍक्च्युली तोच आम्हाला प्रश्न आहे की मग कसं काय होणार, होणं खूप मुश्किल होऊन जाणार ना असं झालं. हो नाही एक्झॅक्टली. आणि सर त्यांची प्रोसेस खूप म्हणजे खूप लेंदी आहे. ॲडिशनल कमिशनर वगैरे किंवा ते गागराणी जे कमिशनर आहेत त्यांना पण आम्ही जाऊन भेटलो मुंबईमध्ये, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की ते आम्ही काम करायचे आदेश दिलेत, पण आता बाबा त्यांचं पुढं काय झालं, पुढं अजून ते नेहमी अजून पहिल्याच राऊंडमधले आहेत त्यामुळे कधी होणार हा खूप मोठा क्वेश्चनच आहे. मग ते रिक्त अपात्र राऊंड कधी होणार
तो म्हणजे असं ह्यांच्या जागा सगळ्या घेऊनच नंतर करतील का, पण बाकीच्या सर जिल्ह्यामधला असं स्टेटस आहे सध्या की त्यांचा रिक्तापात्र गैरहजर तो बॅकलॉग पूर्ण त्यांनी अपडेट पण करायला सुरुवात केली आहे. काय काय लोकांनी म्हणजे असं नाही का सगळं पूर्ण त्यांनी अप टू डेट ठेवलं. एकदा पोर्टलला टॅप सुरू झाला की ते लगेच त्याच्यावरती अपलोड करणार आहेत. परंतु असं म्हणजे काही ठिकाणी खूप असं म्हणजे लेंदी प्रोसेस सुरू आहे. कमेंट सेक्शनमध्ये पण मी यूट्यूबच्या बघते, बरेच असे मेसेज करत असतात की मॅडम अजून आमचं झालं नाही, आमचं कधी प्रोसेस होणार आहे, याच्यासाठी करा. आणि हे जे मुंबईत येणार आहे तर ते नक्की कॉन्टॅक्टमध्ये आहेतच. त्यांच्यासाठी त्या मॅडम बोलतात की आम्ही कार्यवाही सुरू केली नाही का, आहे इन प्रोसेस आहे, एवढंच त्या मॅडम सांगतात. आणि त्यांना लेटर सुद्धा आम्ही वाचून दाखवलं की आता हा सध्या कार्यवाही कडून ते आलेलं आहे लेटर. हो, पण त्याच्यामध्ये आपला पहिलाच मुद्दा टाकलेला आहे त्यांनी ना, बिंदूनामावली अद्ययावत करून. तर मग त्यांनी तोच मुद्दा घेऊन बसलेले आहे ते पुढे जास्त काय म्हणाले नाही ते. आणि म्हणजे ते अद्ययावत करायला त्यांना अजून 4-5 महिने लागू शकतात. हो असे म्हणाले. किती लोक तुम्ही गेलेलात सर? आम्ही होतो 3-4 लोक होतो आम्ही, असे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले. तर कंबाईन माहिती सांगते तुम्हाला मी. एक्झॅक्टली नाही, नक्कीच. कारण सर खूप महत्वाचं आहे ही गोष्ट. आपण म्हणजे आयुक्तांपर्यंत मंत्रालयापर्यंत देणं पण गरजेचं आहे. जर असं झालं तर म्हणजे मला कळतच नाही की म्हणजे ही भरती पण 2017 सारखी होते की काय अजून 4 वर्ष चालणार. 2 वर्ष तर झालेच आहेत ऑलरेडी. आणि जागा सुद्धा अडकतील सर. कारण मग असं आणि जर असे जर आहे मग झेडपी कशी जागा द्यायला तयार आहे, झेडपी जागा द्यायला मग जर सर झेडपी मध्ये काही ठिकाणी आक्षेप आहेत, काही ठिकाणी जागा नाहीयेत, काही ठिकाणी कंत्राटीमुळे ते ऑलरेडी एक्सेस होतात आहे. हा विषय आहे झेडपींचा. परंतु हे जे बाकीच्या ठिकाणचं आहे त्यांनी द्यायला पाहिजे. परंतु जर त्यांनी जर आता हे जर कारण ठेवलं की आता आम्हाला बिंदूनामावली अद्ययावत करायची, सर अर्थातच सर त्याला वेळच लागतो. कारण ते आता त्यांचं ते पहिल्यांदा चेकिंग करणार, नंतर त्यांचे कॅम्प लागणार प्रत्येकाचे, यांचे जिल्ह्यावाईज किंवा विभागावाईज प्रभागावाईज यांचे वेगवेगळे कॅम्प लागणार. त्याच्यामध्ये ते त्यांचं रोस्टर ते चेक करून घेणार, नंतर ते पवित्रवरती अपलोड करणार. पवित्रवरती जेव्हा सगळ्यांचं रोस्टर सगळी माहिती अपलोड होईल ती मावककडे जाणार. मावककडे करून त्याला ग्रीन सिग्नल मिळाल्यावरती 10% पदभरतीची कार्यवाही होईल. जर झेडपीचा फक्त रोस्टरचा घोटाळा म्हणजे इश्यू होता तर मग एमएनपीचे पण चेक करायची गरज आहे का? मग तेच म्हणून तुम्हाला मी विचारलं की सर ऐका ना, तुमच्या लक्षात येते का एससीबीसी आरक्षणासाठी जेवढ्या शाळा पोर्टलला आहेत किंवा जेवढ्या अनुदानित विनाअनुदानित ज्या पोर्टलशी निगडीत आहेत, शालेय शिक्षण मंत्रालय, क्रीडा विभागाशी, त्या सर्वांना एससीबीसी अपडेटच करावं लागणार आहे. काही अधिकारी असे म्हणाले की जर वरतून तुम्ही ऑर्डर आणलेत किंवा वरतून जर असं निर्गमित करण्यात आलं की तुम्ही म्हणजे बघा आधी जे अपात्र गैरहजरच्या जागा अपात्र गैरहजर झाल्या होत्या त्या सेकंडच्या पुढच्या प्रोसीड करण्यासाठी पुढची राऊंड प्रोसीड करण्यासाठी डायरेक्ट देत होते ना, पण आता ते देऊ शकत नाही. आता त्यांना बिंदूनामावलीचं काम करत घेतलंय. ते काय म्हणाले जर आम्हाला अशा ऑर्डर मिळाला ना की तुम्ही ह्या जागा देऊन टाका पुढच्या राऊंडमध्ये तर आम्ही द्यायला तयार आहोत असे सुद्धा म्हणाले ते. पण आपल्याला हे आयुक्त कार्यालयावरून जर निर्देश आपण त्यांना देऊ शकलो गेलो तिथे जर आपण काही आपण पाठपुरवठा केला ना तर होऊ शकते असं माहिती. त्यामुळे आता आपलं कन्फ्युजन खूप वाढलेलं आणि काय करावं कळत नाही मला सुद्धा. आमची टीम सुद्धा कन्फ्युज झाली काल विजिट नंतर. सर मी सध्या तुम्ही ते काहीतरी म्हणजे मी युट्यूबवरती पण काही रेकॉर्डिंग्स टाकते जे की आता तुमचं पण खूप महत्वाचं आहे. तुमच्या लक्षात आलं का याच्याशिवाय सर जागृती होणारच नाही. मला काहीच म्हणजे मला याच्यातून काही सिद्ध करायचं नाहीये, परंतु नक्की गोंधळ कुठे तो सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि तसं काम व्हायला पाहिजे. नाही तर ना सर काहीच नाही, म्हणजे अजून 5 वर्ष अशीच भरती चालत राहील. हो बरोबर आहे. मग आपण मॅडम काय करावं म्हणजे आयुक्त कार्यालयाकडे आपल्याला पुन्हा काय पाठपुरावा करावा लागेल काय? सर सध्या कसं आहे, सध्या एखाद्या वेळेस जर पॉसिबल झालं ना मी सध्या एकदा मंत्रालयातून याचा आढावा घेते की बाबा रिक्त अपात्रसाठी काही करता येईल आणि 10% जो काही रोस्टर्स आहे त्याला किती वेळ लागू शकतो किंवा याच्या माध्यमातून जे कोणी म्हणजे ज्यांच्यापर्यंत हे पोहोचेल त्यांनी पण आयुक्त कार्यालयातून एकदा हा फॉलोअप घ्याच की बाबा दुसऱ्या टप्प्याची कार्यवाही आहे 10% बाबतीमध्ये ती कधीपर्यंत सुरू होणार आहे. कारण तो जोपर्यंत आपल्याला एक तारीख डेट काही मिळत नाही ना तोपर्यंत मग नंतर सर आचारसंहिता आणि आचारसंहिता आले की सगळ्यांना आपलं मुग गप घेऊन असं शांत बसायला लागणार आहे. तेव्हा आपल्याला कारणच सापडणार आहेत सगळी. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट ना अशा जागा द्या. आता ते विचार तर करतील
सर खूप महत्वाचं काम करता तुम्ही लोक, जे काही निवेदन घेऊन जात आहात ना सध्या, हो. खूप महत्वाचं काम चालू आहे. पण बघू आता याची पुढची दिशा आपण ठरवूया. सध्या तरी मला असं वाटतं की कंत्राटी शिक्षक भरतीचा जो GR आहे त्याला विरोध झाला पाहिजे. जर ह्याला उशीर झाला आणि जर त्यांनी कंत्राटी सुरू केलं तर मग सर काहीच नाही राहत आपल्या हातात.